ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी तयारी करा। मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले। निवडणुका निर्भय, पारदर्शक आणि बिनचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी अशा सूचना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी केल्या। त्या जिल्हा अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या। यावेळी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदान आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टप्प्यात सखोल प्रशिक्षण आणि टीम वर्क विशेष भर देण्यात आला आहे। यावेळी निवडणूक निरीक्षकांचे स्वागत जिल्हा अधिकारी अमोल एडके व प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केले। प्रभाग पद्धतीच्या या आव्हानात्मक निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी पथकाला विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाची पुरेशी माहिती मिळेल आणि चुका टाळता येतील। प्रचारासाठी अवघे 10 दिवसांचा कालावधी असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे असल्याचं सांगताना शीतल तेली उगले यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग, खर्च मर्यादा पालन आणि पारदर्शक निवडणूक याबाबत सूचना दिल्या। मॉक पोल, मतदानाच्या शेवटच्या तासात होणारी गर्दी नियंत्रण आणि दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात आला। पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी एकत्रितपणे काम करून निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा सुव्यवस्थेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। बैठकीत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी ईव्हीएम मशीन्स, स्ट्रॉंग रूम, मतदान केंद्रे, वाहतूक आराखडा आणि खर्च नियंत्रणाची सविस्तर माहिती सादर केली। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पार पाडल्या जातील असे आश्वासन दिलं। या बैठकीला सहाय्यक निरीक्षक गणेश निन्हाळी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपस्थित होते।